अहिल्यानगर राहुरी नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारस हक्कानं नियुक्ती मिळावी याकरता रवी पलघडमल, सुगंध उबाळे, अनिल गायकवाड आदिवासानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. नगर परिषद राहुरी इथं नियुक्त अधिकारी मुख्याधिकारी साहेबांना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 24/2/2023 नुसार सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शिफारशीनुसार सेवेत सामावून घेण्याकरता अर्ज केला असताना आतापर्यंत कोणालाही नोकरीत सामावून घेण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री साहेब, कक्षाधिकारी, नगरविकास विभाग, मुंबई उपसंचालक, नगर परिषद संचालनालय, मुंबईसह आयुक्त, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिनांक 24/2/2023च्या सुधारित शासन निर्णयानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतानाही नियुक्त अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तसंच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाबाबत उच्च न्यायालय खंडपीठाच्या निर्णयानुसार अर्जदारानं अर्ज केल्यापासून 6 आठवड्याच्या आत त्या संदर्भीय निर्णय देणं, नियुक्त अधिकारस्थानं निर्णय देणं बंधनकारक असताना देखील या सर्व आदेशाची नियुक्ती अधिकाऱ्याकडून यांच्याकडनं पायमल्ली उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप करत रवी पलघडमल, सुगंध उबाळे, अनिल गायकवाड आदिवासाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. जय भीम. मी राहुरी नगर परिषद राहुरी येथील माझे मावशी सफाई कर्मचारी म्हणून वर्ग 4मध्ये सेवेत होती. की शासनाच्या नवीन परिपत्रक आहे की सदरील घाणीशी संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वारस हक्क लागू करण्यात यावा व संचालकाचंही असं परिपत्रक आहे की सदरील याची सफाई कर्मचाऱ्यासाठी वारस हक्क लगेच चालू करण्यात यावा. आणि दुसरं गोष्ट आहे की आम्ही संदर्भी 8/3/23 रोजी आम्ही राहुरी नगर परिषद राहुरी इथं अर्ज केलेला आहे. उच्च औरंगाबाद खंडपीठाचाही असा निर्णय आहे की सदरील सफाई कर्मचाऱ्यांनी जर अर्ज केला असेल तर त्याच्या 6 हप्त्यामध्ये त्याचा निर्णय देणं हे सदरील नियुक्त अधिकाऱ्याला बंधनकारक आहे. तरी देखील आमच्या राहुरीतील जे नियुक्त अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला या संदर्भात कोणतीही आमची दखल घेतली नाही व आम्हाला अजून वारस हक्कासंदर्भात कोणतीही याच्यावर कारवाई केलेली नाही. या संदर्भात आम्ही त्यांच्या वारंवार संवाद साधूनसुद्धा त्यांनी आम्हाला या बाबतीत केवळ करू पाहू संचालकाला तुमच्या संदर्भात मार्गदर्शन मागू असं फक्त तोंडी आश्वासन देण्यात आलं होतं. पण आज रोजपर्यंत आम्हाला कोणतीही नोकरी संदर्भात पूर्तता केलेली नाही आहे. त्या कारणास्तव आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसत आहोत. मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की सदरील नियुक्त अधिकारी असे आम्हाला असे म्हणतात की वर्ग 4मध्ये सफाई कर्मचारी हे पद उपलब्ध नाही आहे, जागा शिल्लक नाही आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की वर्ग 4मधील कोणतेही पद असू आम्हाला आमच्या शैक्षणिक अर्थानुसार आम्हाला ती नियुक्ती मिळाली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आमचे जे कर्मचारी आमचे मित्र आहेत ते सर्वांना आम्हाला नियुक्ती याच्यावर मिळाली पाहिजे. सुगंध उबाळे, माझे वडील राहुरी नगर परिषदेमध्ये 2009 साली रिटायर झालेले आहेत, सेवानिवृत्त. त्यापासून आम्ही वारसा हक्कासाठी मागणी करत आहोत. पण आज तागत आम्हाला वारसा हक्कांनी नोकरी दिलेली नाही आहे सफाई कामगार म्हणून. तरी आता शासनाचे परिपत्र आलेले आहे त्यानुसार आम्हाला लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी देखील याचे शिफारसपत्र नगरपालिकेला पाठवलेलं आहे, दिलेलं आहे. तरी याची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावा अशी आमची नगरपालिकेकडे विनंती आहे. आणि त्या आत्तापर्यंत आम्हाला घेतलं नाही, त्यामुळे आम्ही उपोषणाला बसत आहे. आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. तुमची मागणी मान्य? आमची मागणी लवकरात लवकर मान्य झाल्यास आम्हाला सेवेत सामावून घ्यावा. नाही मान्य झालं, नाही मान्य झालं तर आमचं उपोषण चालू राहणार आहे. आम्हाला जोपर्यंत पत्र भेटत नाही लेखी पत्र तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. माझं नाव अनिल लक्ष्मण गायकवाड, राहणार राहुरी. माझे वडील 2004मध्ये सफाई कामगार म्हणून रिटायर झालेले 2004मध्ये. आज 20 वर्ष झाली पाठपुरावा करतो. नगरपालिकेने मला आहे ना नोटीस पण दिली की तुम्हाला कामाला हजर करतो म्हणून. माझ्याकडे लेखी पत्र पण आहे. तरी हे 20 वर्ष झाले नगरपालिका असे वारंवार असे म्हणतात का घेऊ जागा शिल्लक नाही, काही कारण सांगतात. आणि मग ते मागण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागं हटत नाही, उपोषण सोडणार नाही. जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र भेटत नाही किंवा म्हणजे ऑर्डर देत नाही, सेवा सामावून घेत नाही तोपर्यंत मी उपोषण मागं घेत नाही. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.